10वी, विषय मराठी, कविता पहिली, जय जय हे भारत देशा। कवी मंगेश पाडगावकर, 1929 ते 2015। प्रथित यश कवी, वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांचे धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी हे कविता संग्रह, संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद, बोरकरांची कविता व संहिता ही महत्त्वपूर्ण संपादने, निंबुनीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह, भोलानाथ, बबलगम, चांदोमामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे। प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो। हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित पुस्तकातून घेतलेले आहे। कविता वाचन। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी। जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना। जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद। जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली। जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। शब्दार्थ। तपोवन, तपस्व्यांचे वास्तव्य असणारे वन। उजळली, प्रकाशमय झाली। उपनिषदे, वेदांचे सार। नररत्ने, वीर पुरुष, देशभक्त। खान, भांडार। युग, काही शतकांचा कालखंड। धैर्य, धाडस, हिम्मत। छळ, जुलूम। नच, नाहीच। वाकल्या माना, शरणागत। कापरे, भीती। अभिमान, सार्थ गर्व। आत्मशक्ती, स्वबळ, मनाची शक्ती। त्याग, सोडणे। श्रम, कष्ट, मेहनत। धुंद, आनंदाने बेभान। हरित क्रांती, धनधान्याची विपुलता। विश्वशांती,
जगामध्ये शांतता नांदणे. कंगाल, दरिद्री, थरारल्या, शहारल्या, झळकत प्रकाशात, मशाल, मोठी ज्योत. लोकशक्ती, लोकांची एकजूट, एकता. दलित मुक्ती, पीडितांची शोषणापासून सुटका. कवितेतील ओळींचा अर्थ. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. हे माझ्या प्रिय भारत देशा, तुझा जय जयकार असो. तू नवीन जगाची आशा आहेस. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. तपोवनातून उपनिषदांतील तत्वज्ञानाची भाषा प्रकाशमय झाली. तुझ्या मातृभूमीत शूरवीर पुरुषांच्या खाणी जन्माला आल्या. जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. युगानुयुगे तू जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस. तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस. तुझा जय जयकार असो. बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना. अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जुलूम जबरदस्तीपुढे, मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधी वाकला नाहीस. तुझा शूर पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायालाही भीतीचे कापरे भरते, अन्यायाला धडकी भरते. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. हे आत्मबळाच्या देशा, हे त्यागाच्या आणि भक्तीच्या देशा. तुझा विजय असो. तू नवीन जगाची आस आहेस. तुझा जय जयकार असो. श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. कालीन भैया गॉन और गुड्डू पंडित ऑन. सांडे हृदयातील आनंद. घाम गाळून कष्ट करून पिकलेली शेते आनंदाने बेहोश होऊन डोलत आहेत. घामाच्या थेंबातून शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद ओसंडतो आहे. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू हरित क्रांतीचा देश आहेस. तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस. तुझा विजय असो. तू नवीन जगाची आशा आहेस. हे भारत देशा, तुझा जय जयकार असो. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झळाळत आहेत. त्यामुळे भोवताली भुके कंगालांच्या झोपड्या आनंदाने शहारत आहेत. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, तुझा विजय असो. सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस. तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस. हे भारत देशा, तुझा बुलंद जय जयकार असो.